काय तुमचं बाजूला ना जाऊ दे. तुम्हाला कशाला जायचंय? मी आलोय ना. ओ चंदूशेठ, मस्करीचा टाइम नाही, सोडा वाट. चंदूशेठ जाऊ दे ना. अहो तुम्हाला जायची गरजच नाही, मी घेऊन आलोय ना. चंदूशेठ मी डबा नाही मागवलाय. काय बाजूला ना. हा डबा कोणी दिला तुम्हाला? गौरी ना. आईचा डब्बा आहे. होय, पण कसं काय? सॉरी. सॉरी? बघितलं ना बिट्टीचा मॅजिक. काय तयार नाही म्हणजे गौरी नाही करून देणार आहे डबे आपल्याला. का? पण पुन्हा तो रुद्र. नाही, रुद्रभाऊजी नव्हते तिथे. गौरीनं आपल्या घरच्या कुठल्याच भानगडीत पडायचंच नाही असं ठरवलंय. हो, पण काय म्हणाली ती? पण हा व्यवसाय मी बाहेरच ठेवेन. मला तुमच्या घरातल्या कुठल्याच गोष्टीत नाही पडायचं. उगाच माझ्यामुळे तुमच्या घरात गैरसमज कशाला? तुमची नाती आहेत, माझ्यामुळे तुमचा दुरावा नको. त्यापेक्षा मी दूर असलेलीच बरी. पण मी बाहेरच ऑर्डर घेईन, म्हणजे अगदी छोट्या ऑर्डर पासून सुरुवात करेन. ती तिचा बिझनेस करणार आहे. तिला आपल्या मदतीची गरज नाहीये असं म्हणाली ती. जिचं करावं भलं ती म्हणते आपलंच खरं. काय करणार आता? पण मला माहितीये या सगळ्याला रुद्रभाऊजीच कारणीभूत आहेत. हो ना? अगदी खरं आहे श्वेताच. रुद्रला फक्त सुमितला विरोध करायचा, पण त्यामुळे तो गौरीचंही नुकसान करतोय त्याला कळतच नाहीये. बरं, हे गौरीलाही कळत नाही, पण आपल्याला कळतं ना त्यांचं भलं कशात येते. नाही, मला गौरीशी बोलावंच लागेल, समजवावं लागेल तिला. कारण तिच्या एका निर्णयावर माझा संसार आणि आता यांची इमेजही अवलंबून आहे. बरोबर आहे तुझं. आता घरातल्या सगळ्यांना वाटतंय सुमित नोकरी मिळवण्यासाठी गौरीचा उपयोग करतो. पण खरं काय ते तू जाऊन सांग. हो. शेतात थांब, नको जाऊ. अहो पण ऐक माझं, मी सांगतोय ना, नको जाऊ. बरं, तुम्ही म्हणत असाल तर नाही जात. प्लीज माझ्यासाठी एक कप चहा बनवतेस का? हो, आलेच. हा, डोक्यावर पडलेस तू? का नको म्हणालास? तिला गौरी काय म्हणाले तू ऐकलं नाहीस का नीट? तिला घरच्या कुठल्याच प्रॉब्लेम मध्ये पडायचंच नाहीये. हो, मग हे चांगलंच आहे ना आपल्यासाठी. हे बघ होते आंटी, माझी इमेज चांगली बनवणं माझ्यासाठी इतकं महत्वाचं नाहीये जितकं महत्वाचं गौरीला या घरातून हाकलून देणं. आणि ती जर कशामध्येच इन्व्हॉल्व न होता स्वतःचं काम करून निघणार असेल तर कशाला अडवायचे ते? एंड ऑफ द डे हेच हवंय ना आपल्याला. खरे. वा, काय झालंय माहिती का बिट्टी?
तृप्त झाले मी तृप्त. आम्हाला दिवाळीच चव चाकू दे म्हणलं. दाद्या, अरे असं काय करायलायस? वहिनीची आजची जरा कौतिक की. हे देऊ अरे बाबा झाला होतास त्या अख्खी खिचडी संपवलीस. मी आहे लक्षात तरी आलं का तुझ्या? ते काही नाही, हे माझं आहे, माझं. मी कोणालाच नाही देणार. कसं आहे, जेव्हा होतं गौरीजींच्या हातचं. पण पार्टनर, मला तर द्यावंच लागेल ना. हे माझं मॅजिक आहे, विसरला का तू? असं कसं विसरेन? हे घे आयशावास. बिट्टी बिट्टी बिट्टी, आज तू काय केलेस माहितीये का तुला? तुला आज हवं ते देईन. कसं आहे, कित्येक दिवस जेवलोच नाही असं वाटतंय. आज मात्र पोट भरलं. कसं आहे, डबा बनवा गौरीजींनी आणि खावा रुद्रजींनी. बाकी काही नको आयुष्यात. दादा, डब्बा पोहोचणाऱ्याला पण काही देणार की नाही? तुम्हाला पण देणार. हवं ते बक्षीस देणार. हा देणार ना. मला आहे ना थांबा सांगतो तुम्हाला, आठवून सांगतो. हा मग मिळालं तुम्हाला बक्षीस? चंदूशेठ, हा डबा घ्या. बघितलं ना कसा खाल्लाय डबा? दादा, सगळी भांडी ना तुम्हालाच द्यायला पाहिजे, म्हणजे घासायची गरज नाही. एकदम चकाचक करून दिलंय बघा. पण तो स्वयंपाक गौरीजींनी केलेला पाहिजे. काय? हो. जा डबा घेऊन जा. दाद्या, तू डबा असंच पाठवणार आहेस? अरे तू बी काहीतरी पाठव की संकट. एक काम करतेस काय, फार माझाशी प्रेम कविता लिहून पाठव. हा कविता नाही, नको घाई नको करायला. कसं आहे, हळूहळू झालं पाहिजे सगळं, हो की नाही? मग आता काय लिहायचं? चंदूशेठ, ही चिठ्ठी, हा डबा धुवून त्यात ही चिठ्ठी ठेवायची आणि गौरीजींना द्यायचं. डब्बा धुवून याच्यात चिठ्ठी टाकून गौरीजींना द्यायचं. जा. भरलं माझं बिट्टी. माझं पण पोट भरलं. एका घासा. चंदू काकांनी डबा दिला असेल का? त्यांना आवडला असेल का? मी झाला होतो डबा द्यायला. वाजते थंडी वाजते, थंडी वाजते, अरे गौरी गौरी थंडी वाजते. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. मी आता तुमचीच आठवण काढली. बापरे, चंदू, हा तुम्ही काय माझा पाठलाग करताय काय? गप्प बस. मी का पाठलाग करेन तुझा? मला काय माहित, पण इथे काय करताय? अरे चंदू, तू हा डब्बा घेऊन आलास ना, ते बघ. अगं गौरी, काय झालं, याला विसरायची सवय. मग हा डब्बा कुठे घेऊन जात होता हे बघायला आले. मीच त्यांना डबा दिला होता, ते परत द्यायला आलेत. हे घे, हे घे. त्यांना आवडलं का? काय डबा आवडला की नाही काय बोलले नाही ते, पण त्यांचा ना वेगळा डब्बा आहे ना, वेगळ्या आकाराचा डब्बा आहे. म्हणजे चौकोनी आहे का त्रिकोणी आहे का षटकोनी आहे काय आठवत नाही, पण चंदू, अरे ती डब्यातल्या जेवणाबद्दल बोलती. जेवण आवडलं का? अच्छा, जेवण तर खूप आवडले त्यांना. मला तर ना डबा घासायला पण नाही लागलाय, एवढं ताटून पुसून काढले त्यांनी. म्हणजे आवडलं त्यांना. थँक्यू. गौरी, बोला. आता हिला कसं सांगू? काय लिहिलंय कोण जाणे रुद्रने चिठ्ठीत?
काही नाही ग, रुद्रने रिकामा डब्बा पाठवला असेल, त्यात काही घालून द्यावं हे त्याला कळणारच नाही. आणि तो डब्बा मी देते. नाही नाही तशी काही गरज नाही. नाही 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 नाही, रिकामी नाही डब्बा, चिठ्ठीने भरून दिलाय. चिठ्ठी? बघा बघा. अरे देवा, यानं प्रेमाची कबुली वगैरे तर दिली नसेल ना? काय लिहिलंय चिठ्ठीत? हे एवढंच लिहिलंय? मी असतो ना पेण्याची शाही संपेपर्यंत लिहित बसलो असतो. एवढंच लिहिलंय. चंदू, हे. तुमचं काम झालं, जा आता. हा, मला पण थंडी वाजते, मला पण लवकर झालं पाहिजे. चला बाबा, थंडी वाजते, थंडी वाजते, थंडी वाजते, थंडी. गौरी, तू घरात डबा देणार नव्हतीस ना, मग का दिलास? बायकोची आठवण म्हणून. काय? नाही म्हणजे त्यांच्या बायकोची आठवण म्हणून. त्यांना त्यांच्या बायकोची आठवण येते ना, आणि म्हणून ते टाळायला ते रंगकाम वगैरे करतात. पण त्याचा मी चुकीचा अर्थ घेतला, म्हणून त्यांना सॉरी म्हणायचं होतं, म्हणून मी डबा दिला होता त्यांना. रुद्रच्या बायकोबद्दल माहित आहे तुला? हो. काय? हेच की ती हरवली आहे, आणि हे दोघं बिचारे. दोघं म्हणजे रुद्र सर आणि बिट्टी. बिट्टीनेच सांगितलं मला. बिट्टीने सांगितलं तुला आईबद्दल? हो. सॉरी, मी उगाच गैरसमज करून घेतला. मी आलेच. हा, बिट्टीने माझं काम सोपंच केलं. तिनंच आई हरवली सांगितलं म्हणजे आता ते गौरीला पूर्वीचं काहीच सांगू शकत नाही. आणि रुद्रचं लग्न दुसऱ्या गुणाशी झालं होतं हे तिच्या मनावर मी बिंबवीन. गौरीजी, आता पुन्हा पहिल्यासारखं होणार सगळं. आपण पुन्हा एक होणार माझ्या गौरीजी.
उगावल्या सूर्य ढगा माग लपल का, सांगा 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 ओ सांगा सांगा सांगा, अरे उगवला सूर्य ढगांमध्ये लपेल काय, सांग 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 ए सांग सांग सांग. चंदूशेठ, बोला काय हवंय? चहा कॉफी ताक? ताक नको. ब्रेकफास्ट? नाही चंदूशेठ, जरा ऐकून घ्या ना माझं. ते आपलं आपलं काय पण असेल ते सांगून द्या, काही टेन्शन नका घेऊ. काय आहे आपलं? चंदूशेठ आधी काय बोलतो ते तरी ऐकून घ्या. हा बोला ना. मला कणिक मळायला शिकायचंय. अच्छा कणिक मळा. कणिक का? म्हणजे तुम्ही मला कामावरून काढून टाकणार आहे का? तुम्ही कणिक मळणार, नंदाई भाजी करणार, राजन साहेब भात करणार, रोहित दादा लोणचं वाढणार, सुमित दादा काहीच नाही करणार. पण मला का कामावरून काढताय? नाही हो, मला फक्त शिकायचंय. शिकायचंय? असं बोला ना, आत्ता शिकवतो. पण मी खूप कडक शिक्षक आहे हा. माझं जर ऐकलं नाही ना नीट तर मग तुमच्या हातावर लाटणं, म्हणजे माझ्या हातावर लाटणं घेऊन मी असं चपात्या कशा मळायच्या ते, चपात्या कशा लाटायच्या ते शिकवेल. आपण शिकूयात. तुम्हाला शिकायचं ना, तर इथे असतो पिठाचा डब्बा. आता पा असं घ्यायचं, हे बाजूला काढायचं, हा जोरात उघडायचा, त्याच्यावर काय पीठ. आता मी ही आहे वरात. परात. हा परात. आता ह्याच्यात पीठ घ्या. ह्याच्यात पीठ. हा मी हा या. अहो जरा फटाफट उद्या होतील चपात्या नाही तर. हा अजून घ्या. हा आता शिकण्यापुरती एवढंच घेऊया. टाका. हा आता घ्यायचं पाणी. मी घेतो. हे पाणी होता. हा आता ते तुमचे हे 5 बोट आहेत ना, बुडा करा अजून करा ना. अहो ते पेटी वाजवा ना. म्हणजे ते असं पकडतात ना, असं पकडायचं आणि असं म्हणजे असं पकडायचं. दाद्या तू आणि स्वयंपाक दाद्या, म्हणजे तू माझं स्वप्न पूर्ण करतेसच म्हण. अरे तुला सांगतो, काल रातच्याला मला सेम टू सेम स्वप्न पडलेलं. तू आणि वहिनी जेवण करायलाय आणि मी आलो तिथे डबा घ्यायला. नको ते येळी. काय इकडे काय करते रुद्र? मी अभ्यास करतोय. नंदे ते आत येताना ते असं म्हणा ना, गुरुजी आत येऊ, मी आज शिक्षक आहे. शिक्षक कसला? कणिक मळायचा. नाही कसं आहे नंदाई, मी तिथे डबा घ्यायला गेलो गौरीजींकडे संध्याकाळी, आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला काही येतंय का, तर काहीतरी यायला हवं ना. कसं आहे, नाहीतर हसतील त्या माझ्यावर, म्हणून हे शिकतोय. कसं आहे नंदाई, त्यांच्या प्रेमामुळे त्यांना चालत होतं मला काही येत नाही, पण आता कसं चालेल ना. आता त्यांना इम्प्रेस करायचे तर हे तर यायलाच हवं. म्हणजे तू तिथे जाणार आहेस? हसेल तुमच्यावर. ते हसणार, मी नाही. होय मावशे, आता काय काळजीचं कारण नाही, समजा सेट आहे. म्हणजे अरे पण बिट्टी काही बोलली नाही का? नाही, काहीच नाही बोलली.